हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। हा ब्लॉग आम्ही दुपारी चालू करतो आहे। मी माझ्या बहिणीच्या घरी जायला निघाले होते केशवनगरला आणि इथे कॅबची वाट बघत बसले होते। तर सानू बी खूप रडत होते। कॅब आली आणि मग मी आणि माझ्या आत्या दोन्ही आत्या निघालो होतो बहिणीच्या घरी। आत्या ह्या गावावरून आल्या होत्या। बहिणीच्या घरी पोचता सानू तर काय आमची झोपी गेली होती, उठत नव्हती। तसंच तिला घेतलं आणि गेलो आणि माझ्या बहिणीची मुलगी वाटच पाहत बसली होती की कधी येतात म्हणून। पण मला तिने फोन करून विचारलं तर तू येणार नव्हती, मग कसं काय असं विचारत होती। मी मला असंच आले, तुझे चेष्टा करत होते। मग काय सानूला तिने झोपेतनं उठवलं आणि दोघींची मस्ती चालू झाली। सानू तिच्यासोबत खूप खेळते लहानपणापासूनच। तिला सानूला तिची कंपनी खूप आवडते। मग माझ्या बहिणीने चहा केला, आम्ही सगळ्यांनी मिळून चहा घेतला आणि त्या दोघींची तर काय मस्ती चालूच होती। मग मी किचनमध्ये गेले आणि बघितलं तर काय ती मासे फ्राय करत होती। असं छान असा वास सुटला होता माशांचा, एकदम सुगंध भारी। सानूची मस्ती तर फुल ऑन होते, काय थांबायचं नावच घेत नव्हती। तिला दीदी भेटली होती त्याच्यामुळे ती काय थांबतच नव्हती। तोपर्यंत माझ्या बहिणीचा पूर्ण स्वयंपाक झाला। तिने सकाळी स्वयंपाक केला होता, भाकरी, चिकन, मासे फ्राय। हा माझ्या बहिणीचा मुलगा नेमका स्कूलमधून आला होता आणि तो मला म्हणत होता कसं काय आली वगैरे, असं करून चाष्टा करत होता माझी। आणि मग आम्ही सगळेजण जेवायला वगैरे बसलो। माझे त्या आत्याचं जेवण झालं होतं आणि ह्या आत्याला थोडंसं चावायचा प्रॉब्लेम असेल म्हणून त्या दमाने करत होत्या। मग तिने असं मस्त चिकनची भाजी वगैरे केली, जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्लं। हे काय आहे, सानू सगळं आईस्क्रीमने गच्च भरली होती, सारखे सगळे कपडे बिपडे घाण केले होते। मग ह्याचं चालू होतं, तुम्ही नाही जायचं आता, राहावा आजच्या दिवस इथं वगैरे म्हणून तो बोलत होता बहिणीचा मुलगा। मग थोडेसे मी सगळेजण एकमेकांसोबत वगैरे छान। तोपर्यंत माझे मिस्टर घ्यायला आले होते मला। मग आम्ही निघालो आणि सकाळच्या गडबडीमध्ये मी येताना हा चप्पल घालून आले होते घरी वापरायचा। त्याच्यामुळे माझ्याकडे बघून सगळे हसत होते की चप्पल कसला घातला। आणि माझ्या बहिणीचा मुलगा व्हिडिओ काढत होता तर त्याला म्हणतात की नेमका चप्पलवर फोकस कर, तिचा चप्पल दिसू दे सगळ्यांना कसा घातला आहे तिने वगैरे। तो पण मुद्दामून केल्यासारखा फोकस करत होता चप्पलवरती। मग आम्ही निघालो होतो, गाडीत बसलो आणि सगळ्यांना बाय वगैरे केलं। पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळे आम्ही गडबड करत होतो निघायची सगळेजण। मी सगळ्याला बाय केलं आणि निघायची तयारी होत होतं। तर माझ्या बहिणीचा मुलगा आणि मुलगी काय ऐकायलाच तयार नव्हती, की बाय वगैरे करत नव्हती जास्त। आणि सानूला खूप त्रास देत होती की नको जाऊ तू बस इथंच वगैरे म्हणून। आणि ती खूप चिडत होती। चिडत असल्यामुळे त्यांना पण खूप मजा यायला लागली की ते आणखीच तिला बाय 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 करायला लागले आणि पप्पी दे करायला लागले। पण ती एवढी चिडून गेली की ती कुणालाच द्यायला तयार नाही। शेवटी त्याला एक दे म्हटल्यावर ते दिली आणि मग आम्ही निघालो होतो। तर वातावरण इतकं छान झालं होतं, म्हणलं व्हिडिओ थोडासा काढून घ्यावा आणि मग तो व्हिडिओ काढला। मग अर्धा एक तासानंतर ना आम्ही फायनली, अर्धा एक तास लागला मला यायला, फायनली आम्ही घरी पोचलो शेवटी। असा गेला आमचा दिवस, पूर्ण मजा मस्तीमध्ये गेला आणि शेवटी घरी यावंच लागलं। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। हा पहिलाच व्हिडिओ आहे टाकण्याचा, काय चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।